नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण हक्का नूडल्स बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यात 1 चमचा तेल टाकून घेऊ. त्याच्यामुळे काय होईल, नूडल्स एक दुसऱ्याला चिकटणार नाही आणि अशी वेगळी वेगळी होईल. आणि 1 पॅकेट नूडल्स घेतलेला आहे, तो बाजारात सहज मिळून जातो. आता त्याला गरम पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान व्यवस्थित त्याला एका चमच्याने आपण पसरून घेऊ. कमीत कमी 3 मिनटं शिजवून घ्यायची, जास्त शिजवायची नाही. जास्त शिजवली तर ती चांगली लागत नाही, म्हणून फक्त 3 मिनटं शिजवायची. तर छान अशी पसरून घेऊ. छान व्यवस्थित पसरून घेतलेली आहे. आता फक्त एक उकळी येऊ देऊ आणि 2 ते 3 मिनिटांनी आपण त्याला एका चाळणीत काढून घ्यायचे, म्हणजे त्यात काय एक्स्ट्रा पाणी असेल ते निघून जाईल. तर बघू शकता, नूडल्सचा कलरसुद्धा चेंज झाला आहे आणि 3 मिनटं पूर्ण झालेले आहेत. तर एक आपण चाळण घेणार आहे आणि त्याच्यावर नूडल्स काढून घ्यायचे. एकदा चेक करू. तर छान अशी शिजून 80% रेडी झालेली आहे. आता तिला आपण एका चाळणीत काढून घ्यायचे. तर मी चमच्यानेच काढून घेते चाळणीत. आणि चाळणीत काढल्यानंतर सर्व पाणी निघून गेल्यानंतर एका परातीत किंवा मोठ्या ताटामध्ये पसरून ठेवायच्या, छान अशा पंख्याखाली. पूर्णपणे थंड करून घ्यायच्या, जरासुद्धा गरम नाही राहू द्यायच्या. कारण गरम गरम नूडल्स असली ना तर ती कढईला जाऊन चिकटते. तर आता आपण ताटामध्ये पसरून घेतले आणि त्याला छान अशी पंख्याखाली पसरून घेऊ. छान अशी थंड होईल. आता छान नूडल्स थंड झालेली आहे. आता आपण एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊ आणि छान असं तेलाची कोटिंग सर्व कढईला अशी झाली पाहिजे. तसंच छान व्यवस्थित सर्व कढईला तेल लावून घेऊ आणि छान व्यवस्थित धूर निघतोपर्यंत तेल गरम करायचं आहे. आणि तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये बारीक कट केलेला लसूण आहे 1 चमचा, तो टाकून घेऊ. आता लसूण छान परतून घ्यायचं आहे. त्यातच आपण एक मोठा कांदा आहे, बारीक चिरून घ्यायचा, तो पण उभा, तो पण टाकून घेणार आहे. तर लसूण छान भाजून घ्यायचा, थोडासा कलर चेंज होईस्तोपर्यंत. नंतर त्याच्यात आपण एक उभा कांदा चिरून ठेवलेला तो टाकून घेऊ. 2 मिनटं त्याला भाजून घ्यायचा. तो छान भाजून रेडी झाला की नंतर आपण शिमला मिरची, कोबी, त्या सर्व वस्तू टाकून घ्यायच्या. तर कांदा छान नरम झालेला आहे. एकदम जास्त पण नाही नरम करायचा, कारण नूडल्समध्ये क्रंची छान लागतात. तर शिमला मिरची टाकून घेऊ. तीसुद्धा 1 मिनटं अशीच परतून घेणार आहे. आणि भाज्या परतताना गॅस फास्ट ठेवायचा, स्लो गॅसवर एकसुद्धा काम करायचं नाही. तर छान असं शिमला मिरची पण 1 मिनटं आपण छान भाजून घेतली. आता त्याच्यात कोबी आहे, तीसुद्धा टाकून घेऊ. भाज्या आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो. त्याच्यात गाजर आवडत असेल तर गाजर टाकलं तरीही चालतं, किंवा लाल पिवळी शिमला मिरची येते का नाही, तीसुद्धा टाकली, तीसुद्धा कलरफुल छान दिसते. तर 2 मिनटं छान अशा भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत. आपल्याला जास्त शिजवायच्या नाहीत, त्या चांगल्या नाही लागत. थोड्याशा क्रंचीच नूडल्समध्ये छान लागतात. तर छान भाज्या शिजलेल्या आहेत. आता आपण नूडल्स शिजवून ठेवल्या होत्या ना थंड करून, त्या त्याच्यात सोडून घेऊ. तर 1 पॅकेट नूडल्स 2 माणसासाठी भरपूर आहे. छान असं पसरून घ्यायचं आहे आणि ह्या टायमाला काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता जेवढे मसाले टाकायचे तेवढे सगळं टाकून घ्यायचं आहे. काळी मिरी पावडर आहे 1 चमचा. त्याच्यात आपण रेड चिली पेस्ट टाकून घेणार आहे. आणि त्यातच 1 चमचा आपण सोया सॉस आहे, तो सुद्धा 1 चमचा नाही टाकायचा, थोडासाच टाकायचा आहे, फक्त कलरसाठी. आता गॅस चालू करायचा आणि सर्व छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कारण गॅस चालू ठेवून नंतर आपण त्याच्यात सगळं केल्यानंतर तर सर्व कढईला चिकटतं.
आणि आता छान व्यवस्थित परतून घेऊ. जर असं जमत नसेल तर काय करायचं, 2 चमचे घ्यायचे काटेवाले आणि त्याच्याने छान असं वरखाली करून घ्यायचे. तर 2 आता फोक घेते आणि त्याच्याने वरखाली करून घेते, म्हणजे छान अशा भाज्या पण मिक्स होतात आणि सॉससुद्धा सर्व बाजूला छान लागेल. तर बघू शकता असं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छान असं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण विनेगर आहे ना एकदम शेवटी टाकायचं आहे. लगेच विनेगर सर्वासोबत टाकायचं नाही आहे. तर छान अशी हक्का नूडल्स आपली रेडी झालेली आहे. आता फक्त विनेगरचं काम बाकी आहे. तर छान मिक्स झाले. आता विनेगर टाकून घेऊ. अर्धा चमचाच विनेगर टाकणार आहे आणि छान आता मिक्स करून घेऊ. तर छान असे आपली व्हेज हक्का नूडल्स रेडी झाले. धन्यवाद.